नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे धाराशिवमधून. धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्रग्सचा सुळसुळाट सुरू असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी 14 ग्रॅम एमडी ड्रग्स पावडरच्या 20 पॉलिथिन पिशव्या जप्त केल्यात. याची साधारणतः किंमत 15,000 प्रति ग्रॅमनुसार 2,17,000 आहे. परंडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवर कारवाई करत गार भवानी इंदिरानगर झोपडपट्टी येथील बालाजी नवनाथ सोनवणेला अटक देखील करण्यात आली आहे. तर 14.510 मिलीग्रॅम एमडी पावडर, त्यानंतर मोटरसायकल यामा गाडी ही मिळालेली आहे. आणि आरोपी बालाजी नवनाथ सोनवणे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याची किंमत किती झालेली आहे ती एमडी पावडरची? एमडी पावडरची किंमत झालेली आहे 2,17,650 रुपये आणि त्याचे यामा मोटरसायकलच्या गाडीची किंमत आहे 15,000 रुपये. असा एकूण 2,32,650 रुपयाचा माल आम्ही पकडलेला आहे. त्यामध्ये नितीन गुंडाळे यांनी फिर्याद दाखल करून सध्या गुन्ह्याचा तपास PSI बाबासाहेब खरात हे करीत आहेत. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडे. बालाजी, ड्रग्सचं जाळं मोठ्या प्रमाणात मेट्रो शहरांमध्ये जास्त करून दिसायचं, पण आता ग्रामीण भागामध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. नेमकं काय प्रकरण आहे? प्रियंका, ऐकून आपल्याला माहिती असेल की तुळजापुरामध्ये जे ड्रग्स सापडलं त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्सची चर्चा जी आहे ती राज्यभर गाजली गेली. त्यानंतर परंडा हे जे आहे ते ड्रग्स पुरवठा करण्याचं एक मोठं केंद्र असल्याचं काही दिवसापूर्वी निष्पन्न झालं होतं. का तर परंडा बार्शी येथे काही आरोपी पकडले गेले होते की त्यांना ड्रग्स सोबत घेऊन पकडले होते. त्यानंतर ड्रग्सची चर्चा जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात जोरदारपणे पद्धतीने रंगली होती. धाराशिव जिल्ह्यात प्रियंका एक बघायला पाहिजे की इतर अनेक गोष्टी असतील, मात्र ड्रग्ज एवढे सहजासहजी सध्या मिळू लागले. त्याची ड्रग्सच्या जर कारवाया बघितल्या पोलिसांच्या, सहसा कारवाया कागदावरती घेतल्या जात नाहीयेत. मात्र ड्रग्ज ही साधारण गोष्ट झाल्याचं काय की ग्रामीण भागात पाहायला मिळतंय. आता परंड्यामध्ये जे ड्रग्स सापडले 14 ग्रॅम 510 वजनाचं ड्रग्स आहे. एवढ्या पुढे आल्या कुठली चेन आहे की ही ड्रग्ज एवढ्या स्वस्त पद्धतीने जी आहे ती ग्रामीण भागात पोहोचवते. विशेषतः तुळजापूरची जेव्हा कारवाई झाली तेव्हा याचे धागेदोरे मुंबईपर्यंत गेले. माझे पोलीस अधिकारी असल्याचं याच्यामध्ये निष्पन्न झाली. मोठी राजकीय मंडळी याच्यात सहभागी होती. मग ते राजकीय किनार मिळाल्यामुळं त्या तपासाला ज्या पद्धतीने गती मिळायला पाहिजे ती गती मिळाली नाही. आरोपाच्या फरीत तो तपास अडकला गेला. मात्र आता परंड्यामध्ये मुंगशीच्या जवळ जर असे एवढे ड्रग्स मिळत असेल, मुंगशीमध्ये हा सगळा ग्रामीण भाग आहे आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला. मग इतर आरोपी कोण आहेत, कुणाच्या मार्फत हे ड्रग्स चालवतं, कुठला पुरवठा केला होता? मात्र इथून काही जर बघितलं तर सोलापूरची हद्द जवळच आहे, धाराशिवची हद्द जवळच आहे, बीड हद्द सुद्धा जवळच आहे. आणि आपल्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तिन्ही जिल्ह्यात हे ड्रग्स पुरवठा केला जातोय. मग हे जे आता कारवाई केली त्याच्यामध्ये किमान आता एक आरोपी जरी पकडला असेल तर याच्या मागची मोठी चेन कुठली आहे? जशी तुळजापूरची चेन उघड केली होती तशी चेन उघडी करण्याची मागणी आता कुठेतरी होताना दिसत आहे. पोलीस एवढ्याच कार्यावरती थांबणार का, इथून पुढे आणखीन पुढे जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रियंका, निश्चितच बालाजी, ग्रामीण भागापर्यंत ड्रग्सचं हे जाळं पोहोचलेलं आहे, हे अतिशय धक्कादायक आहे. धन्यवाद माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. इराण आणि अमेरिका, इस्रायल यांच्यामध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा फटका भारतीय कांद्याच्या व्यापारालाही बसल्याचं पाहायला मिळतंय. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्हा आणि राज्यभरातून आखाती देशामध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या कांद्यासह इतर शेतमालाला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय. भारतातून कांद्यासह इतर माल युनिफिडर एजन्सीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत पाठवला जातो. मात्र युद्ध सुरू झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हॉर्मुझ सामुद्रधुनी ही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत या जलमार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व उड्डाणे पुढील आदेशपर्यंत स्थगित करण्यात आलेत. समुद्र आणि हवाई मार्गाने माल पाठवणं शक्य होणार नाही. याचा फटका थेट निर्यातदारांना बसणार आहे. तर यवतमाळमधील 5 जण दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सुद्धा असलेल्या युद्धाचा फटका यवतमाळमधील या 5 जणांना बसलाय. हे 5ही जण 24 फेब्रुवारीला दुबईला गेलेले होते, मात्र परतीची फ्लाईट युद्धामुळे रद्द झाली आणि हे 5ही जण दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती आहे.
तर दुबईमध्ये रोबोटिक इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षामध्ये शिकणारी लातूरची नेहा मनोज मिसर ही 20 वर्षीय विद्यार्थिनी अडकली आहे. नेहा मिसर राहत असलेल्या ठिकाणावरून मिसाईल गेल्याचं समोर आलंय. मिसाईल गेल्याची दृश्य तिने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहेत. दरम्यान नेहासह इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर महाराष्ट्रातून MBBSचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी दुबई जवळच्या शहरात अडकलेत. उच्च शिक्षणासाठी जॉर्जिया या ठिकाणी ते जाणार होते. मुंबई आणि पुणे इथले 7 विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. पहिल्यांदाच निघालेल्या या तरुणांना अरब देशातील शारजाह या ठिकाणी थांबावं लागलंय. कोल्हापुरातल्या विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूशनकडून त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. ज्या इन्स्टिट्यूशनचा केअरटेकर सोबत असल्यामुळे विद्यार्थी एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मात्र इराण इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झालाय. विश्व एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या प्रमुखांनी सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि वेळोवेळी त्यांच्याशी संवाद साधला जातोय असं सांगितलंय. ते आता जे गेलेले ते स्टुडंट मुंबई आणि पुण्यातले आहेत आणि त्यांचे पालक आणि यांना किंवा सर्वच तशा पद्धतीला मी करतो की तेथील शारजा दुबई किंवा इतर कुठल्याही आता गेलेले कोण अडकले असेल तर त्यांची तिथं व्यवस्था चांगली चालू आहे. सध्या तर काय तसं परिस्थिती नाही आहे. सुरक्षितता आहे तिथे चांगल्यापैकी. धन्यवाद. तर इराण इस्रायल अमेरिका संघर्षाचे पडसाद आता परदेशात अडकलेल्या भारतीयांवर उमटू लागल्यात. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये वास्तव्यास असलेल्या अहिल्यानगर शहरातील तब्बल 10 ते 12 पर्यटक सध्या अडकून आहेत. विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे सर्व उड्डाणे तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे त्यांना मायदेशी परतण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारतीय नागरिक राहत असलेल्या हॉटेलजवळ ड्रोन हल्ला झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाला दुखापत झाली नाही. मात्र घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुबईला एक हिल्टन हॉटेलमध्ये आहे. तरी इथं काय सर्व ऑल ओव्हर दुबई सध्या काय वातावरण एकदम ठीक आहे. जे आहे ते थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, पण त्या हिशोबाने आम्ही सर्व सेफ आहे. एक आपले नगरचे 8 ते 10 लोक जे आहेत ते इथं अडकलेले आहेत. तर त्याच्यासाठी सर्वजण आम्ही इंडियन एम्बेसीला कॉन्टॅक्ट करतो आहे. जशी एअरस्पेस चालू होईल UAEची त्याप्रमाणे आपल्याला आपले तिकीट भेटतील आणि आपली एअर फ्लाईट जे आहे ते फ्लाईट धरून आम्ही महाराष्ट्रात येऊ.